Let's turn to Matthew chapter 25. मत्तय 25 कडे वळूया. Matthew chapter 25. मत्तय याचा 25वा अध्याय. You know, the Lord used to speak in parables. पहा, प्रभू येशू दाखल्यांच्या द्वारे बोलत असे. Here Jesus said, verse 14, the kingdom of heaven is as unto a man 14व्या वचनामध्ये येशू म्हणाला की स्वर्गाचं राज्य एका परदेशी जाणाऱ्या माणसासारखं traveling आहे. into a far country, परदेशी जाणाऱ्या एका माणसासारखं, who called his own servants and delivered unto them his goods. ज्याने आपल्या सेवकांना बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. Unto one he gave 5 talents, to another 2, and to another 1, to every man according to his several ability, and straightway he took his journey. एकाला त्याने 5,000, एकाला त्याने 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. Then he that had received the 5 talents went and traded with the same and made them other 5 talents. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 And मिळवले. likewise he that had received 2, he also gained another 2. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यांनी आणखी 2,000 मिळवले. And he that had received 1 went and digged it in the earth, hid his Lord's money. पण ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धनाचा पैका लपून ठेवला. After a long time the Lord of those servants cometh and reckoneth with them. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. You know, in God's word, पहा, देवाच्या वचनामध्ये we're taught accountability. आपल्याला हिशेब देणं किंवा जबाबदार राहणं याबद्दल शिकवण्यात आलं आहे. Without God, there's no accountability. देवाविना कुठलाही जबाबदारपणा येत नाही. Here, the Lord called them. येथे त्या धन्याने दासांना बोलवलं. Hey, I gave you 5 talents. What did you do with it? अरे, मी तुला 5,000 दिले होते, त्याचं तू काय केलंस? What did you do with it? तू त्याचं काय केलं? It's a normal question. आणि तो एक अगदी सर्वसाधारण प्रश्न होता. I gave you my word. What did you do with it? मी तुला माझं वचन दिलं होतं, तू माझ्या वचनाचं काय केलंस? So don't think anyone will escape. यातून कोणीही सुटेल असा विचार करू नका. No. नाही, यातून कोणीही सुटणार नाही. And then the man with the 5 talents said, Lord, I worked hard. ज्याला 5,000 दिले होते तो म्हणाला, प्रभू मी कष्ट केले. You know, be diligent in what God has entrusted. पहा, देवाने जे सोपवून दिलं आहे त्याबाबत निष्ठावान राहणं. That's a characteristic of a Christian. ख्रिस्ती माणसाचा गुणधर्म तो आहे. Right accounts, honest, true, खरी आणि योग्य खाती, diligent. निष्ठावान राहणं. A Christian is a diligent person. पहा, ख्रिस्ती माणूस हा एक निष्ठावान व्यक्ती असतो. Because why? का बरं? They do everything as unto God. ते सगळ्या गोष्टी देवा करता म्हणून करतात. So, whether the boss is there or आणि not, मग तेथे साहेब असो किंवा नसो, they do a good job because they're doing it not for their boss, not for their paycheck, but as unto the Lord. तेव्हा ते आपलं काम चांगलंच करतात, कारण ते आपलं काम त्या साहेबा करता किंवा त्या पैसा करता करत नाही, तर देवा करता करत असतात. That's a Christian. हा ख्रिस्ती माणूस आहे. All the rest are crooks. आणि मग हे बाकीचे सगळे माणसं हे वक्र हृदयाचे आहेत. Call yourself by whatever name or label. आणि तुम्हाला स्वतःला जे नाव द्यायचे ते तुम्ही द्या. Here we see. येथे आपण पाहतो. The master then said, okay, धनी म्हणाला, ठीक आहे, call the next man. दुसऱ्या दासाला बोलवा. And he said, oh wait, what did the master say? तो धनी काय म्हणाला पाहूया. Verse 21, the Lord said unto him, well done, thou good and faithful servant. Thou hast been faithful over few things. I will make you ruler over many things. Enter thou into the joy of thy Lord. वचन 21, त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. Accountability. पहा, जबाबदार राहणं, हिशेब देणं. Where do we learn accountability? आपण हिशेब देणं कुठे बरं शिकतो? Is there a college course called accountability, brother? कुठला कॉलेज कोर्स आहे का बाबा जबाबदार राहणं किंवा हिशेब देणं शिकवतं? In IIT? IIT मध्ये असा कुठला कोर्स आहे का? पहा, You IIT graduate. There's no course of accountability. IIT मध्ये कुठलाही असा कोर्स नाही की जिथे आपल्याला जबाबदार राहणं किंवा हिशेब देणं शिकवण्यात येतं.
So do you learn it in school? मग तुम्ही ते शाळेत शिकता का? No. नाही. Do you see it in college? No. तुम्ही ते कॉलेजमध्ये शिकता का? Where do we learn accountability? आपण हिशेब देणं कुठे बरं शिकतो? Only at the foot of the cross. केवळ वधस्तंभाच्या पायाशी. Nowhere else. इतर कुठेही आपण ते शिकत नाही. You don't learn accountability in the north, तुम्ही हिशेब देणं उत्तरेकडून शिकत नाहीत, in the south, दक्षिणेमधून, east, पूर्वेमधून, west. किंवा No. पश्चिमेकडे. It's the word of God. इतर कुठेही नाही, तर ते आपल्याला केवळ देवाच्या वचनातून शिकायला मिळतं. Lord, I'm accountable to तेव्हा you. मी तुझ्याशी जबाबदार आहे. Help me to be faithful to मला you. विश्वासू राहण्याकरता सहाय्य कर. You put me in this university. तुम्हाला या विद्यापीठात ठेवलं आहे. Let me be true to you. मला इथे तुझ्याशी सत्य वागू दे. Let me serve you here. मला तुझी इथे सेवा करू दे. As a student or as a professor. विद्यार्थी या नात्याने किंवा शिक्षक या Or Lord, नात्याने. you've given me this big office to hold. तेव्हा तुम्हाला या मोठ्या ऑफिसचं काम दिलं आहेस. Let me be faithful येथे मला विश्वासू राहू दे. as unto you. तुझ्याशी विश्वासू राहिल्यासारखं, Because I'm going to give you account. कारण मी तुला हिशेब देणार आहे. I want to be fair and honest मला अगदी स्वच्छ आणि प्रामाणिक हिशेब तुला द्यायचा आहे. in my political position. आणि माझ्या राजकीय या पदामध्ये देखील. Where do we learn that? आपण ते कुठे शिकतो बरं? Accountability comes with the fear of the Lord. हा जबाबदार राहणं हे केवळ देवाच्या वचनात येतं. So the master said, well done. इथे धनी म्हणाला की शाबास भल्या विश्वासू I'm दासा. going to give you more responsibility. आता मी तुला अधिक मोठ्या जबाबदाऱ्या देणार आहे. Same way it works ही today. गोष्ट आज देखील लागू आहे. You've been faithful in managing this big plant? तू या मोठ्या कारखान्यामध्ये जबाबदारपणे वागलास, Okay. तर मग ठीक आहे. You've done a diligent job? तू अगदी निष्ठावानपणे काम केलंस. Tomorrow, when the opening comes for the man who manages 5 plants, आणि उद्या जर 5 कारखान्यांचं काम पाहण्याच्या पदाची जागा निघाली, the owner thinks, oh yeah, he's a good candidate for that job. मालकाला वाटेल की त्या पदाकरता हाच माणूस योग्य आहे. Right? बरोबर ना? Maybe in India, you can go brown nose the boss. आणि कदाचित भारतामध्ये तुम्ही त्या मालकाकडे जाऊन त्याला म्हणाल की मलाच ते कामाची गरज आहे, मलाच ते काम द्या. I want promotion. आणि मला बढती हवी आहे. Give them money. आणि मग तुम्ही त्या मालकाला काहीतरी लाच देऊ कराल. And then you take a crook and elevate him. आणि मग तुम्ही लाच घेऊन अशा वक्र माणसाला तेथे पदावर चढवाल. No wonder nothing works. आणि यात कुठलंही आश्चर्य नाही की त्या माणसाला ते काम सांभाळता येणार नाही. No. नाही. Here the master said, "You done well done, thou good and faithful servant. येथे धनी म्हणाला की शाबास भल्या व विश्वासू दासा. I'm going to give you more responsibility." तुला अधिक मोठ्या जबाबदाऱ्या देणार आहे. Then he called the man with the 2 आणि talents. मग 2000 रुपये दिलेल्या दासाला बोलवलं. Hey, अरे give me accounts. मला त्या 2000चा हिशेब दे. And this young man brought in, "Hey, I've made 2 more आणि talents. मग तो म्हणाला की मी अजून 2000 कमवले आहेत. I've been diligent in what you have given entrusted to me." तुम्ही मला जे सोपवून दिलं होतं त्याबाबत मी अगदी निष्ठावानपणे वागलो आहे. The master आणि says, मग धनी म्हणाला, "Well done, thou good and faithful servant. शाबास भल्या व विश्वासू दासा. Thou hast been faithful in a few things, I'll make you ruler over many things." तू थोडक्या विषयी विश्वासू राहिलास, आता मी तुझी मोठ्या गोष्टीवरती नेमणूक करीन. Promotion cometh from the Lord. लक्षात घ्या, कामामध्ये बढती ही केवळ देवापासून येते. Here we see, इथे God आपण पाहतो acknowledge this young man. देवाने या तरुण माणसाचे कष्ट पाहिले. Well done, thou good and faithful आणि servant. म्हणाला की शाबास भल्या व विश्वासू दासा. But then पण पुढे came the crook. वक्र वृत्तीचा माणूस आला. He had been given 1 talent. त्याला 1000 रुपये देण्यात आले होते. And he came, आणि तो आला. and what did he आणि say? मग तो काय म्हणाला? Verse 25. I was afraid and went and hid the talent in the earth. Lo, there hast thou that is thine. वचन 25. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1000 रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवले. पहा ते तुमचे तुम्हाला परत मिळाले आहे. So he did nothing with the light of God's word which God gave him. त्याला जो देवाच्या वचनाचा प्रकाश मिळाला होता त्याचं त्याने काहीच केलं नाही. Here this man said, I buried it. येथे हा माणूस म्हणाला मी ते पुरून टाकले. You know, you and me can't bury the truth of God's word. तुम्ही आणि मी देवाच्या वचनातील सत्य पुरून टाकू शकत नाही. Because God's word rules in the affairs of men. कारण देवाचं वचन सत्ता गाजवतं सगळ्या माणसांच्या गोष्टीवरती. We think
because of our guilty conscience, what do? We run, we hide away from God's word. This word of God is convicting me of my wickedness. Let me get rid of it. आपण म्हणतो की देवाचं वचन मला पापांची जाणीव करून देत आहे, त्यामुळे आपण देवाच्या वचनापासून पिच्छा सोडू पाहतो. Let me bury God's word. मला देवाचं वचन पुरून टाकू दे. I won't go to hear God's word. देवाचं वचन ऐकायला जाणार नाही. Throw Jesus into the Atlantic, into the ocean, Indian Ocean. तुम्ही येशूला हिंदी महासागरात फेकून द्या. We don't want him here. आम्हाला तो येथे नकोय. Does that mean God's word still doesn't rule? Of course it rules. याचा अर्थ असा आहे का देवाचं वचन सत्ता गाजवत नाही? अर्थातच सत्ता गाजवतं. This man did not want to give account. या माणसाला हिशेब द्यायचा नव्हता. He didn't want to be held accountable. त्याला जबाबदार राहायला आवडत नव्हतं. What did the master say? आणि मग त्याला तो धनी काय Verse म्हणाला? 26. वचन 26. The Lord answered, said to him, thou wicked and slothful servant. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा. Thou knewest that I reap where I sowed not, and gather where I have not strawed. जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? Thou should have put my money to usury, put it in a bank and got interest on तर it. माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर मला व्याजासकट परत मिळाले असते. Today, how many people, especially in the fellowship, have had so much light? विशेष करून फेलोशिपचे लोक की ज्यांना देवाच्या वचनाचा एवढा प्रकाश मिळाला आहे, They do nothing with it. ते त्याचं काही करत नाहीत. They bury it in their backyard. ते आपल्या घराच्या मागे पुरून टाकतात. Hellfire's waiting. अशा लोकांसाठी नरकाग्नीच वाट पाहत आहे. Hellfire's waiting. नरक त्यांची वाट पाहत आहे. Not my word. माझे वचन नाही ते. Let's see what God says. चला आपण देव काय म्हणतो ते पाहूया. Take the talent from him and give it unto another who had 10 talents. तर ते 1000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. For unto every one that hath shall be given, and he shall have abundance. But from him that hath not shall be taken even that which he hath. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला ते भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. Cast ye the unprofitable servant into the outer darkness. There shall be weeping and gnashing of teeth. There the description of hell. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, जेथे रडणे व दात खाणे चालेल. येथे नरकाचं चित्रण दिलं आहे. So this fella didn't want to be held accountable. या माणसाला हिशेब द्यायचा नव्हता. Who are you, master? अरे मालका तू कोण आहेस? To hold me accountable? माझ्याकडून हिशेब घेणारा कोण आहेस? Here's that talent. हे घे तुझे पैसे. Take it. आणि हे तुझे तुला परत घेऊन टाक. I don't want the responsibility of it. मला त्याची काही जबाबदारी नकोय. What did the master say? आणि मग तो धनी काय म्हणाला? Throw him in hell. याला नरकात टाका. Throw him in hell. याला नरकात टाका. Those who resist the accountability to the one true living God, they go to one place. जे लोक खऱ्या एकमेव जिवंत देवाबरोबर जबाबदार राहत नाही, ते सगळे एकाच ठिकाणी जातील. It's very hot there. तेथील तापमान खूपच असेल. It's called hellfire. आणि त्या जागेला नरक असं म्हटलं आहे. Reject Christ, जर ख्रिस्ताचा नाकार केलात, hellfire's waiting. तर तुमच्याकरता नरक वाट पाहतच Resist आहे. wanting to give accounts, जर तुम्ही हिशेब देण्यामध्ये प्रतिकार केलात, hellfire's waiting. नरक तुमची वाट पाहत आहे. It's in the scripture. हे वचनात लिहिलं आहे. God's word rules over the affairs of men. देवाचं वचन सत्ता गाजवतं. You and me can't tamper with God's word. तुम्ही आणि मी देवाच्या वचनामध्ये कुठलीही छेडछाड करू शकत नाही. And so, what was his talent was taken away. मग त्याचे पैसे घेण्यात आले. He had only one talent. केवळ 1000 होते. He was an irresponsible young fella. त्या देखील तो बेजबाबदार होता. So he was that talent was taken away. आणि मग ते पैसे त्याच्याकडून काढून घेण्यात आले. When you're जेव्हा irresponsible, तुम्ही बेजबाबदार असता, of course, आणि मग अर्थातच one's privilege is taken away. तुमच्याकडे ज्या सगळ्या संधी असतात त्या देखील तुमच्याकडून काढून टाकण्यात येतात. One talents are taken away. त्याचे पैसे त्याच्याकडून काढून घेण्यात आले. So this isn't something foreign. आणि ही काय कुठली परकी गोष्ट नाही. This is the word of the Lord. देवाच्या वचनातील गोष्ट आहे. And so, आणि मग
The master said, give that 1 talent to the man who had 10 talents. तो म्हणाला की हे 1000 रुपये घ्या व ज्याच्याकडे 5000 आहेत त्याला द्या. So God looks at our faithfulness to him. पहा आपण देवाशी कसं विश्वासाने वागतो त्याच्याकडे देव पाहत असतो. He looks for our faithfulness in the little he gives us. जे थोडं तो आपल्याला देतो त्यात तो आपला विश्वासूपणा पाहत असतो. So before any external responsibility, कुठल्याही बाहेरच्या जबाबदारीच्या आधी what about our personal responsibility of our own life? आपल्या जीवनाची वैयक्तिक जबाबदारी काय आहे? Go hear God's word देवाचं वचन जाऊन ऐकणं and then continue on the side your crooked ways. आणि मग दुसऱ्या बाजूने आपल्या वक्र मार्गामध्ये चालत राहणं. It doesn't work. अशा प्रकारे चालणार नाही. Hellfire's there. त्याकरता नरकाग्नी वाट पाहत आहे. Can't even be responsible in one's own personal life before the word of the Lord. देवाच्या वचनाच्या समोर स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील आपण जबाबदार राहू शकत नाही. So who in their right mind is going to entrust anything into those type of people's hands? आणि कुठलाही समजूतदार माणूस अशा प्रकारच्या लोकांवरती कुठली जबाबदारी सोपवून देईल का? So can you trust an unconverted person? तुम्ही परिवर्तन न झालेल्या माणसावरती विश्वास ठेवू शकता का? Of course no. अर्थातच नाही. Of course not. अर्थातच नाही. Today the world is looking for people who are reliable, जग आज अवलंबून राहण्याजोग्या लोकांकडे पाहत आहे. honest, प्रामाणिक लोक, true. खरे लोक. But today companies cheat, पण आजकाल कंपन्या फसवतात bribe, आणि मग लाचखोरी करतात. bribe their pay off someone for a big contract. आणि कुठलं तरी मोठं कंत्राट आपल्याला मिळावं म्हणून ते लाच देतात. How sad. किती दुःखाची गोष्ट. Where do we learn faithfulness? आपण विश्वासू राहणं कोठे बरं शिकतो? From the west? पश्चिमेकडनं का? No. नाही. East? पूर्वेकडनं? No way. नाही. West? The north? पश्चिम किंवा उत्तरेकडून का? No. South? No. दक्षिणेकडून का? You नाही. learn faithfulness from God's word. देवाच्या वचनातून शिकतो. Well done, thou faithful servant. भल्या व विश्वासू दासा. Faithfulness. विश्वासूपणा. Today, even in the home, there's no faithfulness. आजकाल घरामध्ये देखील लोक विश्वासू राहत नाहीत. Marry a woman, लग्न करता don't know what she's doing when you have to go on a business trip. आणि तुम्ही जेव्हा व्यापार करता बाहेर जाता तेव्हा तुमची पत्नी काय करते तुम्हाला माहित नसतं. Or vice versa. किंवा पत्नी बाहेर गेल्यावरती पती काय करतो हे तिला माहित नसतं. Then the parents have to leave. जेव्हा पालकांना बाहेर जावं लागतं Can't even trust the house to the children. मुलांवरती विश्वास ठेवू शकत नाही. Who knows when we're away what all they'll do. की बाबा घरी मुलं काय करतील माहित नाही. No faithfulness in the parents, no faithfulness in the children. पालकांमध्ये विश्वासूपणा नाही, लेकरांमध्ये विश्वासूपणा नाही. Where does faithfulness come from? विश्वासूपणा कुठून येतो? The word of the Lord. देवाच्या वचनातूनच तो येतो. Nowhere else. इतर कुठूनही तो येत नाही. God wants to transform our हा life. देवाला आपलं जीवन बदलायचं आहे. He wants to change our त्याला lives. आपलं जीवन बदलायचं He आहे. wants to change our home. त्याला आपलं घर बदलायचं आहे. And he wants to change our आणि nation. त्याला आपलं राष्ट्र बदलायचं आहे. But what's the key पण किल्ली कुठली आहे? to open the door? ते दार उघडायची किल्ली कुठली आहे? Called humility. नम्रता. To acknowledge our sin. आपलं पाप मान्य करणं. I have sinned against you. तुझ्यावर तुम्ही पाप केलं आहे. I have not kept good account. मी चांगला हिशेब ठेवला नाही. I will straighten things out before आता you मी तुझ्या समोर सगळ्या गोष्टी सुधारीन and before my neighbor. आणि माझ्या शेजाऱ्यांबरोबरच्या गोष्टी सुधारीन. Clean heart and a pure conscience. पा शुद्ध अंतकरण व स्वच्छ विवेक भाव. And then what does God say? मग देव काय म्हणतो मग? Well done, thou faithful servant. भल्या व विश्वासू दासा. शाबास. Enter into the joy of the Lord. तू आपल्या धन्याच्या आनंदामध्ये सहभागी हो. That's living right with God. याला देवाबरोबर योग्य प्रकारे वागणं म्हणतात. That is Christianity. यालाच ख्रिस्तीत्व म्हणतात. A clean heart and a pure conscience. शुद्ध अंतकरण व स्वच्छ विवेक भाव. Who does that? आणि ते कोण करतं? It's the Lord. प्रभू येशू ख्रिस्त. He died on the तो cross वधस्तंभावर मरण पावला for each of us. आपल्या सगळ्यांकरता. There's no amount of evil he cannot forgive. तो क्षमा करू शकत नाही अशा कुठल्याही गोष्टी नाही. We might be the wicked, most crooked person, आपण कदाचित सगळ्यात वक्र व वाईट माणूस असू, but still his blood, he shed his blood for each of तर us. देखील त्याने आपलं रक्त सगळ्यांकरता सांडलं. Why? का बरं सांडलं? To set us free. आपल्याला मुक्त करण्याकरता सांडलं.
to set us free from the bondage of sin. आपल्याला पापाच्या बंधनातून मुक्त करण्याकरता. Then what आणि happens? मग पुढे काय होतं? We live a faithful life before Him, आपण त्याच्यासमोर एक विश्वासू जीवन जगू लागतो. a faithful ते home, घर विश्वासू बनतं. a faithful family, आणि मग ते कुटुंब देखील विश्वासू a बनून faithful जातं. nation. आणि मग ते राष्ट्र देखील विश्वासू बनतं. How the amazing transformation पहा किती आश्चर्यकारक बदल घडून which येतो, only God's word can do. जो केवळ देवाचं वचनच आणू शकतो. But we need to humble पण ourselves. त्याकरता आपण नम्र होण्याची गरज आहे. Let us pray. चला प्रार्थना करूया. Lord, we thank you. You came to die for each of us. प्रभू तू प्रत्येकाकरता मरण्याकरता आलास, त्याबद्दल तुझे आभार मानतो. What an eternal plan you have for प्रभू us. तुझ्याकडे आमच्याकरता सार्वकालिक योजना आहेत. But you've given us the responsibility of your word. आणि तुझ्या वचनाची जबाबदारी तू आम्हाला दिली आहे. And now you will hold us accountable. आणि तू त्याबाबत आम्हाला हिशेब मागणार आहेस. Did we kick against the pricks? की आम्ही पराणीला लात मारली का? Kick against the authority of your word? तुझ्या वचनाचा अधिकार आम्ही धुडकावून लावला आहे का? Or do we submit ourselves? की आम्ही स्वतःला तुझ्या अधीन केलं आहे? Teach us to walk with fear and trembling before you तुझ्या समोर भीत थरथर कापत चालण्याकरता सहाय्य all the कर. days of our आमच्या lives, जीवनाची सगळी वर्षे that your name might be glorified जेणेकरून तुझ्याच नावाचं गौरव व्हावं and your kingdom exalted. आणि तुझं राज्य उंचावलं जावं. Help us to enter into the kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याकरता सहाय्य कर. Each one we pray, सगळ्यांना सहाय्य कर. our families आमच्या कुटुंबाला and our आणि nation. आमच्या राष्ट्राला देखील. We ask all these things in Jesus' name. सगळ्या गोष्टी आम्ही येशूच्या नावात मागतो. Amen.